हा नमस्कार. चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेसबुक संवाद मालिकेमध्ये 328व्या भागामध्ये आज आपल्या सोबत आहेत माननीय डॉक्टर महेंद्रकुमार मेश्राम सर. स्वागत आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. सर प्राचार्य आहेत ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर या ठिकाणी. सर आज 328वा भाग आणि एका समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, एक वेगळं कॉम्बिनेशन आज जुळून आलेलं आहे. कारण चांगुलपणाची चळवळ ही डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारी एक चळवळ आहे, जिथं कमीत कमी संघर्ष आणि जास्तीत जास्त समन्वय या माध्यमातून सामाजिक चांगलं काम करणाऱ्या, राजकीय चांगलं काम करणाऱ्या आणि वेगवेगळ्या विषयामध्ये निष्णात असणाऱ्या लोकांनी एकत्र यावं आणि समाजासाठी एकत्रित योगदान द्यावं या भूमिकेने सुरू केलेली अशी ही चळवळ आहे. समाजकार्य महाविद्यालय हे समाजामध्ये संवेदना जागृत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करण्यासाठी, त्यांना घडवण्याचं काम करत असतं. अशा एका महाविद्यालयाचं नेतृत्व आपण करताय, तर मी मनपूर्वक आपल्या या व्यासपीठावर स्वागत करतो आणि आपली परवानगी असेल तर मुलाखतीला सुरुवात करूया सर. नक्कीच सर. नक्कीच सर. सर एक प्रतिथयश कॉलेजचे प्राचार्य, एक संघटनात्मक नेतृत्व करण्यामध्ये आलेले वेगळे वेगळे अनुभव आणि कार्यकर्ते, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत. पण एखादी व्यक्ती ज्यावेळेला घडते, ती घडत असताना आजूबाजूची परिस्थिती, केलेलं वाचन आणि भेटलेली व्यक्ती यांचा परिणाम होत असतो. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व या सगळ्याचा परिपाक असतं. तर मेश्राम सर घडत असताना कोणकोणत्या वळण लागले, कोणकोणते व्यक्तिमत्व भेटले आणि कसं आपण घडत गेलात, थोडंसं आमच्या शिलेदारांना मार्गदर्शन पत्र सर. सर्वप्रथम चांगुलपणाची चळवळ संपूर्ण टीम आणि विशेषतः ज्यांनी ही संकल्पना निर्माण केली ते आदरणीय ज्ञानेश्वरजी मुळे सरांचं मी मनापासून आभार मानतो. माझे मार्गदर्शक आदरणीय इझेड खोब्रागडे सरांनी सूचित केल्यामुळे मला आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये संधी मिळाली आणि आज आपण शितोडे सर माझी मुलाखत घेतात. मला खूप आनंद आहे. या एकूणच माझ्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं जे सुरुवातीचा जो बालपण आहे तो अतिशय दारिद्र्य, वंचना, उपेक्षा, दुःख, अवहेलना, अपमान आणि दुर्लक्ष हे माझे जीवाभावाचे यार आहेत असं मी मानतो. ज्यांनी मला कार्यकर्ता म्हणून बनण्याची मूळ प्रेरणा मला दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श, प्रेरणास्थान, ज्यांच्या विचारांचे संस्कार बालपणापासूनच माझ्यावर होत गेले. माझे वडील हे माझे गुरु असं म्हणायला काही हरकत नाही. जसं ज्यांनी मला बालपणापासूनच माझ्यावर सामाजिक संस्कार केले आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या जडणघडणीमधली जी पायाभरणी आहे ती माझ्या वडिलांनी केली. आणि पुढे माझ्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी आदरणीय इझेड खोब्रागडे साहेब आले आणि इझेड सरांच्या संस्काराखाली, मार्गदर्शनाखाली मी काम करू लागलो. तर सांगण्याचं तात्पर्य असं की बालपणी आलेले वेगवेगळे अनुभव, वडिलांचं एक त्याला म्हणतो की एक सामाजिक संस्कार, आदरणीय इझेड सरांचे माझ्यावर झालेले विविध प्रशासकीय आणि सामाजिक सांस्कृतिक संस्कार, यातून कार्यकर्ता म्हणून मी घडत गेलो. आपण सर जो उल्लेख केला की जिथे जातो तिथे तू माझा सांगती, आणि असे असणारे सांगती, संघर्ष, अपमान आणि त्यावेळेचे असणारे उपेक्षित पद यांना घेऊन आपण घडला. हो, म्हणजे ज्यांनी समुद्राचा तळ गाठलेला होता त्याला या ठिकाणी पुन्हा कसल्या संकटाची भीती राहत नाही, या परिस्थितीतून तुम्ही घडलेला आहात. लहानपण देगा देवा असं म्हटलं जातं. ज्याचं बालपण सहज सुंदर असतं त्याच्यासाठी असतं, पण ज्यांचं बालपण होरपळलेलं असतं त्यांच्यासाठी ते बालपण देखील एक शिक्षाच असते. यातून तुम्ही घडत पुढे आलेला आहात. तुम्ही प्राचार्य पदापर्यंत आलात का, तुम्ही शिक्षक पेशा स्वीकारला. पण असं काही ठरलेलं होतं का की आपल्याला हे सर्व होत असताना शिक्षण घडायचं आहे किंवा एक करिअरचा काही मार्ग ठरवलेला होता का,
का अपघातानंच पुन्हा तुम्ही इकडे आला? नाही, मी एखाद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य होईन किंवा एखादा उच्च पदस्थ अधिकारी होईन असं मला कधीच अजिबात वाटलं नव्हतं. कारण माझी जी आर्थिक परिस्थिती होती ती अत्यंत हलाखीची होती आणि त्यामुळे आपण बेसिक शिक्षण घ्यावं आणि मिळेल ती नोकरी करावं असा सुरुवातीला माझा उद्देश होता. मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, पण शिक्षण घेत असताना काहीतरी पोटापाण्याचं साधन आपण मिळवावं आणि मिळेल पोटापाण्याचं आपण उदरनिर्वाहाचं साधन मिळवून आपण आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करावं आणि मग जमेल तेवढं काम करावं, असं सुरुवातीची माझी संकल्पना होती. मात्र BSW, MSWचं शिक्षण माझं पूर्ण झालं आणि नंतर मग मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी या क्षेत्रामध्ये काम करू लागलो एक स्वयंसेवी कार्यकर्ता म्हणून. आणि पुढचा जो काही माझा प्रवास सुरू झाला, तो प्रवास एक ज्याला म्हणतो की वेगवेगळ्या दिशेने एक ऊर्ध्वगामी परिवर्तन ज्याला म्हणतो की ऊर्ध्वगामी दिशेनं वाटचाल माझी सुरू झाली. आणि मग तिथून एक स्वयंसेवी कार्य, मग स्वयंसेवी संस्थेचा संचालक अशा वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये मग मी काम करू लागलो. मग आणि MSW झाल्यामुळे निश्चितच मी MSW मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मेरिट होतो. 98 ला MSW झाल्यानंतर 99 ला मी नेटची परीक्षा झालो आणि नंतर मला प्राध्यापकाची संधी पण मला होती आणि ती मिळाली. मी प्राध्यापक झालो आणि मग पुढे हा माझा प्रवास सुरू झाला. मी आज जरी प्राचार्य एखाद्या समाजकार्य महाविद्यालयाचा प्राचार्य असलो तरी बेसिकली मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझं काम सुरू आहे. तत्वज्ञानासाठी पोट भरलेलं असणं गरजेचं असतं. तर भरलेलं पोट, उपाशीपोटी तत्वज्ञान पचत नाही असं म्हटलं जातं. आयुष्यामध्ये बाबासाहेबांचे विचार कोणत्या वळणावर भेटले आणि जगायची प्रेरणा दिली? खरं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार, त्यांचे विचार हे अगदी बालपणापासूनच माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये रुजवले. मी 3ऱ्या वर्गामध्ये असताना पासून मी स्टेजवर वेगवेगळ्या विषयावर भाषणं देऊ लागलो. साधारणतः एक 6व्या वर्गात असताना मी नामांतराच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभागी झालो. त्यावेळेस मी 1986 मध्ये 6व्या वर्गात होतो. जे एक नामांतराचे आंदोलन त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती, बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन, आंबेडकरी चळवळीचा कुठलाही कार्यक्रम असो, माझे वडील त्या ठिकाणी मला घेऊन जायचे. 2 मिनिटं बोलण्याची परवानगी मागायचे आणि मग त्या ठिकाणी मी भाषण ठोकायचा आणि जोरात माझ्या मागण्या करायच्या. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळालेच पाहिजे. दलितांच्या हस्तांतरित वतनी जमिनी त्यांना परत मिळाल्याच पाहिजेत. ह्या अशा माझ्या मागण्या असायच्या. आणि हे भाषण देताना मी आवर्जून त्यावेळेस माझ्या एक भाषणाचे एक वाक्य असायचं की अहो भारताचे पंतप्रधान, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे बसून माझ्या मागण्या शांतपणे ऐका. आणि असं म्हणून मी डरकाळी फोडायचा आणि माझ्या एक 10-11 मागण्या असायच्या. त्यामुळे जनमानसामध्ये एक माझ्याबद्दल एक वेगळी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा की एक लहानसा पोरगा आणि मोठ्या लोकांच्या समोर सिंहासारखी डरकाळी फोडतो आणि नामांतराच्या आंदोलनामध्ये हा सहभागी होतो आणि माझे सगळं कौतुक करायचे. आणि मग या भाषणाची तयारी करता करता मी बाबासाहेब वाचू लागलो. आणि बाबासाहेब जसं वाचत गेलो तर बाबासाहेब तर महासागर आहेत. आपण कितीही वाचलं तरी बाबासाहेब संपत नाही. आणि अशा पद्धतीनं मग माझ्यावर बाबासाहेबांचे संस्कार होत गेले. आणि मग मी त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी जे काही विचारमूल्य रुजवले ते विचारमूल्य जागण्याचा, त्याचा जागर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू लागलो. नक्कीच नक्कीच सर. आपण जो विचार मांडलात, बाबासाहेबांना वाचनाच्या माध्यमातून तुम्ही समजून घेतलेत आणि त्या पद्धतीने जगायचा प्रयत्न केला. पुढच्या मुलाखतीकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न सर, की बाबासाहेबांना मर्यादित स्वरूपामध्ये अडकवून ठेवण्यासाठी त्यांना फॉलो करणारे, त्यांना मानणारे अनुयायीच कारणीभूत आहेत असं वाटतं का? हो, नक्की नक्की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते अशा प्रकारची प्रतिमा
जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आणि ही प्रतिमा जशी इतर वर्गाने निर्माण केली तशीच त्या प्रतिमेला निर्माण करण्यामध्ये पूरक भूमिका आंबेडकरी अनुयायांनी सुद्धा पार पाडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्या एका जातीमध्ये, धर्मामध्ये, वर्गामध्ये, विचारामध्ये, वादामध्ये बंदिस्त करता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक आहेत, सर्वव्यापी आहेत आणि मग अशा सर्वव्यापी व्यक्तिमत्वाला एका जातीमध्ये, एका वादामध्ये, एका फक्त विचारामध्ये बंदिस्त करण्याचं जे काम आहे ते आंबेडकरी अनुयायांनी निश्चितच केलं. म्हणजे प्राथमिक भूमिका जरी पार पाडली नसेल तरी पूरक भूमिका मात्र आंबेडकरी अनुयायांनी पार पाडली असं मला निश्चितच वाटते. आणि आम्ही त्यातून बाहेर पडलो पाहिजे. बाबासाहेबांना कुठल्या एका चौकटीमध्ये ठेवता येत नाही. नक्कीच. बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं, याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी अर्थशास्त्र देखील मांडलं, तर ते अर्थशास्त्र समाजाने स्वीकारलं असं तुम्हाला वाटतं? नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून फार दुर्लक्षित राहिले. किंबहुना येथील शासन प्रशासन व्यवस्थेनेही त्याकडे दुर्लक्ष केलं असं मला प्रामाणिकपणे वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेसिकली अर्थशास्त्रज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्र विषयक विचार हा समाजाभिमुख होता आणि समाज केंद्रित शेवटच्या माणसाचा विचार करून बाबासाहेबांनी अर्थशास्त्राच्या विचाराची निर्मिती केली आणि तो विचार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आणि त्याच्यानंतर मग ज्या वेगवेगळ्या निर्मिती केल्या त्या सगळ्या निर्मितीवर येथील अनेक संरचना उभ्या झाल्या. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँकेची निर्मिती आणि त्यानंतरचे अनेक विषय. मात्र या विषयाकडे ज्या गांभीर्यानं येथील राज्यकर्त्यांनी, येथील सत्ताधाऱ्यांनी विचार करायला पाहिजे होतं, लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं किंवा आत्मसात करायला पाहिजे होतं, ते दुर्लक्ष केलं. दुसरं असं की बाबासाहेबांचा अर्थशास्त्र विषयक विचार समाजामध्ये पोहोचवण्यामध्ये चळवळीच्या कार्यकर्ते सुद्धा कमी पडले असं मला इथं नक्कीच वाटतंय. नक्कीच सर. बाबासाहेब वेगळ्या अर्थानं समजून घेणं आज गरजेचं आहे. आपण जागतिक पातळीवर उत्सव साजरे करतो, पण त्या उत्सवाच्या माध्यमातून विचार पेरून त्यांना अपेक्षित असणारी एक सक्षम पिढी समाज घडला पाहिजे यासाठी प्रयत्न व्हावेत. अजून पुढच्या 2-3 दिवसानंतर पुन्हा एकदा त्या उत्सवाला आपण सर्वजण सामोरे जाणार आहोत, तर त्या उत्सवाला एक दिशा या विचारांच्या माध्यमातून मिळावी या उद्देशाने हे प्रश्न विचारले होते मी तुम्हाला. सर, पुढे जातोय आपण की समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य होण्यापूर्वी आपण उल्लेख केला त्या पद्धतीनं काही स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक म्हणून तुम्ही काम केलंय, सदस्य म्हणून तुम्ही काम केलं. तर कुठल्याही पद्धतीचं जे काम उभं राहिलेलं आहे, संघटनात्मक काम, संस्थात्मक काम किंवा सामाजिक संस्थेचा जन्म हा सामाजिक संवेदनेतून आणि वेदनेतून झालेला असतो. तर अशी ती वेदना कोणती होती ज्यातून तुम्हाला संस्था स्थापन करावीशी वाटली? सर, मुळात मी MSW झाल्यानंतर माझे मेरिटमध्ये आल्यामुळे बरेच सत्कार समारंभ त्या काळामध्ये व्हायचे. तर मी असंच एकदा सत्कार करणाऱ्याला म्हटलं की हो, सत्कारानं काही पोट भरत नाही, जमत असेल तर कुठल्या स्वयंसेवी संस्थेमध्ये काम जर मिळत असेल तर जरा सांगा. आणि मग असंच याच प्रयत्नातून मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेलफेअर ही एक स्वयंसेवी संस्था, माननीय मनोहर गोलपेलवार, ज्याला विदर्भामधली NGOची पितामह असं म्हटलं जाते, त्यांच्या संस्थेचा एक प्रकल्प अहेरीमध्ये सुरू होता, एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प. आणि मी 1999 मध्ये या प्रकल्पाला एक प्रकल्प अधिकारी म्हणून जॉईन झालो. माझ्या तेव्हा 1250 रुपये पगार होता. आणि मी जेव्हा या प्रकल्पाला जॉईन झालो तेव्हा तिथली अहेरी हा जो सब डिव्हिजन आहे हा गडचिरोली जिल्ह्यातला अतिशय नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल, जंगलव्याप्त हा भाग आहे. शासन प्रशासन यंत्रणा ज्या अनेक ठिकाणी पोहोचलेली नाही अशी अनेक दुर्गम गावे या सब डिव्हिजन मध्ये आहेत. आणि तिथे मी पहिल्यांदा गेलो आणि मग तिथली जी एकूण परिस्थिती पाहिली, जे काही अनुभवलं, त्यातून मला फार म्हणजे ते आदिवासींचं जीवन, त्या आदिवासींच्या समस्या, त्या पीडा, त्या दुःख, त्या वेदना त्या पाहून एक मनाला प्रचंड प्रचंड पीडा झाली. आणि मग आपण यांच्यासाठी, आदिवासींसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला काम करण्याची एक संधी मिळाली आहे असा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि मग एक मिशन फॉर बिल्डिंग अँड बेटरमेंट ऑफ सोसायटी नावाची मी एक ऑर्गनायझेशन फॉर्म केली. आणि मी, माझी बहीण सविता मेश्राम, माझा मित्र सुरेश वासनिक, माझी पत्नी छाया, असं आम्ही सगळे तो स्वयंसेवी संस्थेचा प्रवास गडचिरोली जिल्ह्यामध्ये केलं.
आणि मला आनंद वाटतो की माझा जो बेसिकली काम आहे तो काम आहे हा जे समाजातला जो वंचित घटक आहे, दुर्लक्षित घटक आहे, शोषित घटक आहे. मग हा घटक कोण आहे? तर सगळ्यात शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे जे आदिवासी समाज, त्यातही महिला हा अत्यंत दुर्लक्षित आणि उपेक्षित घटक राहिला आहे. आणि म्हणून महिला या दुर्लक्षित आणि वंचित घटकाला घेऊन मी गडचिरोलीमध्ये एक स्वयंसहायता चळवळीच्या कामाची एक मूव्हमेंट सुरू केली. आणि मला आनंद वाटतो इथे सांगायला की त्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी एक 825 स्वयंसहायता गटाची निर्मिती केली. 15,000 महिलांचं संघटन त्या ठिकाणी निर्माण केलं आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर मी तिथे काम करू लागलो आणि मला त्या कामाचं अत्यंत समाधान आहे. आणि माझ्या एकूणच आयुष्याच्या वर पडलेला तो गडचिरोली जिल्ह्याचा प्रभाव आहे. गडचिरोली जिल्हा ही मी माझ्या जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीवर अधिक प्रेम आहे आणि माझी कर्मभूमी ही तेव्हाची गडचिरोली असल्यामुळे गडचिरोलीने मला फार घडवलं आणि त्याचं माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं योगदान आहे. नक्कीच. गडचिरोलीनं जे घडवलं आणि तुम्ही जे सांगितलं की महिलांचं संघटन आहे त्यातून त्यांच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न, तर तुम्ही त्यावेळेचे केलेले प्रयत्न आत्ताची असणारी शासन व्यवस्था आणि गडचिरोलीच्या असणाऱ्या त्या महिलांच्यावर त्याचे झालेले परिणाम याच्याविषयी थोडं सांगा. सर, मुळातच दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी काम करण्यासाठी एक संवेदनशीलता असावी लागते आणि ती संवेदनशीलता शासन प्रशासन व्यवस्थेमधील लोकांमध्ये सुद्धा असावी लागते. ती राज्यकर्त्यांमध्ये असावी लागते. जसं आपण म्हटलं की भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जे मेन 3 पिल्लर आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि राज्यकर्ते, या तिघांवरही ती जबाबदारी आहे. आणि यांनी ही जबाबदारी अतिशय जबाबदेहीपणे, जबाबदारपणे, पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. मात्र दुर्लक्षित हा दुर्लक्षितच राहतो, वंचित हा वंचितच राहतो. म्हणजे जे आपण म्हणतो की श्रीमंत हा श्रीमंत होत जातो आणि गरीब हा गरीब होत जातो. मध्ये फार दरी निर्माण होते. तर शासन प्रशासन व्यवस्थेनं दरी कमी करण्याचं काम करावं, दरी वाढविण्याचं काम करू नये. दुसरं असं की हा महिला असो किंवा अनुसूचित जाती जमाती हा जो घटक आहे, हा घटक कायम दुर्लक्षित राहिलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यासाठी स्कीम्स आहेत. मात्र या स्कीमचं प्रॉपर तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या यंत्रणेवर आपण सोपवलेलं आहे किंवा सोपवतो, ती यंत्रणा जर प्रामाणिकपणे काम करत नसेल, तर मग ठरवलेला उद्देश पूर्ण होत नाही. स्वयंसहायता गटाची चळवळ निर्माण झाली हे स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी निर्माण केली. केंद्र शासनाने, राज्य शासनाने या चळवळीला आपल्या योजनेमध्ये अंतर्भूत केलं आणि आपल्या योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या पद्धतीनं या योजनांकडे पाहण्याचा किंवा या योजना राबविण्याचा जो मध्यवर्ती शासन प्रशासन व्यवस्था आहे, उदाहरणार्थ जिल्हा परिषद असेल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असेल, पंचायत समित्या असतील, या 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 यंत्रणेमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत, ही मात्र त्या विषयाकडे जोपर्यंत तेवढ्या संवेदनशीलतेनं पाहत नाही, तोपर्यंत या सगळ्या अभियानामध्ये आणि कार्यक्रमांमध्ये यशस्वीता येणार नाही. आपल्या देशामध्ये IRDP नावाचा एक अतिशय महत्वाचा चांगला कार्यक्रम होता, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ते भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचा जन्म झाला होता. अतिशय चांगला कार्यक्रम. गरिबी हटावचा नारा इंदिरा गांधींनी दिला होता आणि ते मग हा कार्यक्रम पहिल्यांदा पायलट बेसिसवर सुरू झाला आणि तो यशस्वी झाला आणि नंतर मग तो 1982 ला संपूर्ण देशामध्ये कार्यान्वित करण्यात आला. चांगला कार्यक्रम होता. पण त्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनाचा रिपोर्ट जर आज आपण पाहिलं, तर त्या रिपोर्टवरून असं लक्षात येईल की 78% हा कार्यक्रम अयशस्वी ठरला. का झाला? का बरं अयशस्वी झाला? तर त्याच्या मागची जे काही 2-3 महत्वाची कारणं आहेत. या 2-3 महत्वाच्या कारणामध्ये एक प्रमुख कारण आहे, तो नंबर 1 लाभार्थ्यांचा सहभाग नसणे. नंबर 2 राजकीय हस्तक्षेप. नंबर 3 भ्रष्टाचार. नंबर 3 शासकीय यंत्रणेची उदासीनता. आता हे जे 3-4 आपण कारण पाहिले, ही IRDPच्या वेळेसही सुरू होती. IRDPच्या नंतर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि अशा अनेक योजना आल्या. आता
नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन सारखे कार्यक्रम आता सध्या देशात आणि राज्यामध्ये सुरू आहेत. ही ते मी 3-4 कारणं सांगितली. ही चारही कारणं आताही जिवंत आहेत. आताही शासकीय यंत्रणा उदासीन आहे. आताही राजकीय हस्तक्षेप आहे. आताही भ्रष्टाचार होतो आणि आताही ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांचा सहभाग घेतला जात नाही. मग योजना यशस्वी कशी होईल? मग लोकांचं बळकटीकरण कसं होईल? आणि मग वंचिताला न्याय कसा मिळेल? आपण सामाजिक न्यायाची जी बाब म्हणतो, सामाजिक न्याय हा तेव्हा साध्य होईल जेव्हा त्या शेवटच्या घटकाला सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं जीवन देण्यामध्ये शासकीय यंत्रणा सक्सेस होईल. पण तो स्वप्न, तो विचार अजूनही कोसो दूर आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. आता जे तुम्ही बोललात की शासकीय यंत्रणा आणि लोकसहभाग हे फार महत्वाचं आहे, पण त्या दोघांच्या मधला दुवा हे आपले समस्या जाणून घेऊन त्यावर काम करणारे स्वयंसेवक असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात आणि स्वयंसेवी संस्था असतात. असे स्वयंसेवक कार्यकर्ते समाजकार्य महाविद्यालयातून घडवण्याचं काम आपण करताय. तर तो असणारा अभ्यासक्रम आणि त्यातून बाहेर पडणारी पिढी आणि प्रॅक्टिकली असणारं काम याच्यामध्ये काय सांगड घातली गेली पाहिजे किंवा काय परिस्थिती आहे, कोणते बदल अपेक्षित आहेत असं? समाजकार्याचा अभ्यासक्रम हा वैज्ञानिक अभ्यासक्रम आहे जो बेसिकली शास्त्रीय ज्ञान, मानवी कौशल्य आणि मानवतावाद या त्रयीवर आधारित आहे. समाजकार्य महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना MSW आणि BSW अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक सायंटिफिक नॉलेज दिलं जाते. त्याला एक स्किल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि सगळ्यात महत्वाचं जे मी मानतो ते मानवतावाद, ते असलं पाहिजे. हे जरुरी नाही की MSW आणि BSW अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणजे त्याच्यामध्ये मानवतावाद आलं किंवा रुजलं. तो बेसिक असला पाहिजे, तो मूळ असला पाहिजे. आणि समाजकार्य महाविद्यालयाच्या जे विविध अभ्यासक्रमाचे भाग आहेत, उदाहरणार्थ त्याचं फील्डवर्क असेल, त्याचं रिसर्च प्रोजेक्ट असेल, त्याचं प्लेसमेंट असेल किंवा त्याला जे काही थेरॉटिकल नॉलेज आहे, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगले कार्यकर्ते घडवण्याचा एक प्रशिक्षण या महाविद्यालयाच्या माध्यमातून दिला जातो. मात्र खऱ्या अर्थानं खरी प्रयोगशाळा ही समाज आहे आणि जे पुस्तकात वाचतो त्याही पेक्षा वेगळं समाजाचं विश्व आहे. या विश्वात जाऊन तिथलं प्रत्यक्ष अवलोकन करून, तिथल्या परिस्थितीशी प्रत्यक्ष जुळवून, तिथल्या वेदनेशी आपलं नातं जुळवून आपल्याला काम करावं लागते. आणि कार्यकर्त्याला सगळ्यात बेसिक गोष्ट कोणती जर अवगत असावी तर ती म्हणजे समाजातल्या शेवटच्या माणसाच्या वेदनेशी नातं जोडणं किंवा नातं जुळणं. हे सगळ्यात ज्या कार्यकर्त्याचं नातं त्या वेदनेशी जुळलं तो कार्यकर्ता अतिशय यशस्वीपणे काम करतो. ज्याचं नातं जुळलं नाही तो आयुष्यभर चांगलं काम करू शकत नाही. नक्कीच सर. आपण हे फार महत्वाचं निरीक्षण आहे तुमचं की कार्यकर्त्याचं समाजाशी नातं जोडणं फार गरजेचं आहे आणि ती नाळ तुमची लहानपणापासून जोडली गेलेली आहे. तुम्ही विचारपीठावर आहात लहानपणापासून आणि तुम्ही समाजामध्ये आहात, निसर्गातून तुम्ही काम करत आहात. सर, समाजकार्य आणि काम करणारे कार्यकर्ते यांच्याकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो कुठेतरी दूषित होत चाललेला आहे हे आपल्याला बघायला मिळतं. तर एका समाजकार्य महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व आपण करता, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं तुम्ही स्वतः स्वयंसेवी संस्थेचे एक संकल्पक संस्थापक आहात, सदस्य आहात. तर काय कारण असं करायला यायचे की काय बदलत चाललेलं चित्र आहे ज्याच्यामुळे कुठेतरी समाजकार्य करणाऱ्या लोकांच्या विषयी, स्वयंसेवकांच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतात? बरोबर आहे. जे चांगलं काम करतात किंवा जे आपल्या आयुष्यामध्ये काम करताना काही तत्वांचा उपयोग करतात. मी माझ्या अनुभवातून सांगतो की मी जे काही काम कार्यकर्ता म्हणून केलं, सुरुवातीला मी एका दुसऱ्या स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करत होतो, नंतर मी स्वतःच्या संस्थेचं काम सुरू केलं, आता प्राचार्य आहे. संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून पण संविधानिक मूल्याच्या प्रचार प्रसाराचं आणि सोशल ऍडव्होकेसीचं काम आदरणीय एजेड खोब्रागडे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी करत आहे. सामाजिक काम करत असताना कार्यकर्त्यांना काय करावे आणि काय करू नये हे ठरवणं फार गरजेचं असते. स्वयंसेवी संस्था करण्याच्या माग त्या व्यक्तीचा काय उद्देश आहे त्याच्यावर त्याची कार्यपद्धती अवलंबून असते. माझी बेसिकली जी जळणघळण आहे ती जळणघळण एका वेगळ्या पद्धतीनं झाली असल्यामुळे
समाजातल्या वंचिताला न्याय मिळवून देणे, समाजातल्या वंचिताचं सक्षमीकरण करणे हा माझा उद्देश असल्यामुळे माझा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होतं, माझं व्हिजन क्लिअर होतं, त्याच्यामुळे माझी कार्यपद्धती क्लिअर होती. मी अनेक स्वयंसेवी संस्था पाहिल्या, फार चांगल्या स्वयंसेवी संस्था सुद्धा आहे. असं असं नाही की स्वयंसेवी संस्थाचं क्षेत्र सगळंच वाईट आहे असं पण नाही. मी ज्या जिल्ह्यामध्ये काम केलं त्या जिल्ह्यामध्ये आदरणीय प्रकाश आमटे काम करतात. त्या जिल्ह्यामध्ये आदरणीय अभय बंग आणि राणी बंग काम करतात. त्या जिल्ह्यामध्ये शुभदाताई देशमुख आणि सतीश गोगुलवार सर काम करतात. या 3 व्रतस्थ सेवी दाम्पत्य या जिल्ह्यामध्ये काम करतात. माझा अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क आला. मी जेव्हा स्वयंसेवी संस्थेचं काम सुरू केलं, तेव्हा माझ्या जवळ अ, काहीच नव्हतं. म्हणजे कुठलंही काम सुरू करायला थोडा बहुत पैसा तरी लागतो. पण माझ्याजवळ तेही नव्हतं. कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कुठलाच पैसा नाही, काही नाही. मात्र इच्छाशक्ती खूप होती. आणि मला माझ्यासोबत काम कर माझे मित्र, माझी बहीण, माझ्या कुटुंबाचाही मला आधार होता, सपोर्ट होतं. अनेकांनी मला थोडं कॉन्ट्रिब्युशन दिलं. कोणी 5,000 दिले, कोणी 10,000 दिले. असं सगळं मी एक भांडवल जमा करून मी माझ्या स्वयंसेवी संस्थेचं कार्यालय सुरू केलं. आणि हे सगळं करताना आणि मला त्यावेळेस ग्रँट पण नव्हती. नंतर मला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मदत होऊ लागली. पण हे मदत मिळवताना सुद्धा त्याचे जे काही निकष असतात ते फार वेगळे असतात आणि शासकीय यंत्रणेची कामकाजाची जी पद्धत जी असते ती पण फार वेगळी असते. त्यातूनही ते सुद्धा एक मोठं चॅलेंजिंग टास्क आहे. म्हणजे शासनाच्या अनुदानातून, शासनाच्या सहाय्यातून स्वयंसेवी संस्थेनं काम उभं करणं हे पण एक चॅलेंजिंग टास्क आहे. तिथे येणारे जे बॅरियर्स आहेत ते पण फार वेगळ्या पद्धतीचे आहेत. त्याची आज आपण चर्चा इथं करू नये. पण कार्यकर्ता म्हणून किंवा स्वयंसेवी संस्था म्हणून आपण काय करावे आणि काय करू नये, हे मात्र आपण ठरवलं पाहिजे. जर आपलं ठरलेलं असेल, तर मग आपण योग्य दिशेनं आपली वाटचाल सुरू होते आणि मला विश्वास आहे, की जर आपली नाळ समाजाशी जोडली आणि आपण पारदर्शकपणे, जबाबदेहीपणे, प्रामाणिकपणे आणि सामाजिक बांधिलकीने कष्टपूर्वक जर काम केलं, तर आपल्याबद्दल समाजाची प्रतिमा चांगली निर्माण होते, प्रतिष्ठा मिळतो, सन्मान मिळतो आणि समाजामधलं एक चांगलं रिकॉग्निशन आपल्याला मिळते. यावर माझा विश्वास आहे. नक्कीच सर. बऱ्याचशाच महाराष्ट्रातल्या नामांकित संस्था आणि संस्थेचं काम जे आहे, ते ज्यांनी संस्था उभी केली ते संस्थापक बाजूला झाल्यानंतर किंवा ते निघून गेल्यानंतर ते काम ठप्प झालं, त्या कामाची गती कमी झाली किंवा ते बंद पडलं. असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे. काय कारण आहे त्याच्या पाठीमागचे आणि काय बदल व्हायला पाहिजे? स्वयंसेवी संस्था चा जन्म, स्वयंसेवी संस्थेचा विकास आणि त्या विकासाचे टप्पे, त्या स्वयंसेवी संस्थेचे नेतृत्व आणि नेतृत्वाचं हस्तांतरण अशा वेगवेगळ्या बाबी आहेत. स्वयंसेवी संस्था ज्यांनी निर्माण केली त्यांनी त्यांचं एक व्हिजन होतं, ऑब्जेक्टिव्ह होतं, गोल होतं ती संस्था निर्माण करण्यामागे. ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा आपल्या कुटुंबातल्या लोकांमध्ये किंवा आपल्या ट्रस्टीमध्ये पेरण्याचा ते व्यक्ती प्रयत्न करत असतात. हे प्रयत्न होत असतानाच आपल्या संस्थेचं नेतृत्व करणारी दुसरी फळी पण आपण निर्माण केली पाहिजे. ही दुसरी फळी च्या हातामध्ये हळू नेतृत्व हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पण झाली पाहिजे. पण दुर्दैवानं ते होत नाही. ते सामाजिक क्षेत्रातही होत नाही, ते शैक्षणिक क्षेत्रातही होत नाही. राजकीय क्षेत्रात मात्र काही अंशी ते होताना आपल्याला दिसते आहे किंवा आहे. मात्र स्वयंसेवी क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सेकंड लीडरशिप क्रिएट करणे आणि सेकंड लीडरशिप हस्तांतरित करणे, आपलं नेतृत्व हस्तांतरित करणे हे होत नाही. तर हे झालं पाहिजे. त्याशिवाय ते संस्था टिकणार नाही, मोठी म्हणजे त्या संस्थेचे जे विचार मूल्य आहे ते पुढे जाणार नाही. नक्कीच सर. आपण या सर्व बाबींच्यावर चर्चा करत असताना एक महत्वाचा विषय चर्चेला घेतला पाहिजे आणि तो आहे खोब्रागडे सर आणि आपण करत असलेल्या संविधानात कामाबद्दल. फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम सुरू आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी एक. आणि दुसरं की युवकांचा प्रतिसाद या कामामध्ये जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, यासाठी काय करावं याबद्दलही मार्गदर्शन करावं सर. हो. आपल्या सर्वांना माहित आहे की विजय खोब्रागडे सरांनी 2005 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना संविधानाच्या जागराचं अभियान संविधान ओळख उपक्रम म्हणून सुरू केला आणि आज तो उपक्रम संपूर्ण देशभर पोहोचलेला आहे.
2000 या सगळ्या संविधानाच्या जागर करण्यासाठी इजेड खोब्रागडे सरांच्या मार्गदर्शनाखाली 2012 मध्ये आम्ही संविधान फाउंडेशनची निर्मिती केली आणि वेगवेगळ्या कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्यानमाला, चर्चासत्र, आपलं साहित्य संमेलन, संविधान शाळा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानिक मूल्याचा प्रसार करण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या प्रश्नांवर सोशल ॲडव्होकेसी करणे, शासनाशी पत्रव्यवहार करणे, शासनाला लिहिणे, बोलणे, लोकांमध्ये जाणीव जागृती घडवून आणणे, अ, शासन दरबारी प्रश्न मांडणे, ते सोडवण्यासाठी निरंतर पाठपुरावा करणे, असा हा संपूर्ण आमचा उपक्रम सुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगवेगळे उपक्रम आम्ही कार्यान्वित करत असतो. अ, संविधान साहित्य संमेलन घ्यावे अशा पद्धतीची मागणी आम्ही सातत्यानं शासनाकडे करत होतो. मात्र शासनाने संत साहित्य संमेलनाला शासन घेऊ शकतात, व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेऊ शकतात. मात्र संविधान साहित्य संमेलन का घेऊ शकत नाही हे मला आताही अद्यापही कळलेलं नाहीये. सरकार घेत नाही म्हणून आपण थांबायचं असं पण नाही आणि म्हणून संविधान फाउंडेशननं स्वतः संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन केले. नागपुरामध्ये 8 आणि 9 जून 2019 रोजी 2 दिवसीय संविधान साहित्य संमेलनाचं आम्ही आयोजन केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतीय संविधान साहित्य संमेलन ही जी संकल्पना आहे, ही संविधानाचं साहित्य निर्माण व्हावं, संविधानिक विचाराचं साहित्य व्हावं, संविधानिक मूल्याचं जागर करणारं साहित्य निर्माण व्हावं, या उद्देशानं हे केलं होतं आणि देशभरातले अनेक नामवंत प्रशासकीय अधिकारी आणि साहित्यिक विचारवंत आणि सामाजिक चळवळीमधले गणमान्य व्यक्ती यात सहभागी झाले होते. दुसरं असं की युवकांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी आम्ही काही कार्यशाळा जाणीवपूर्वक कार्यान्वित केल्या. संविधान मित्र, संविधान शाळा आणि संविधान दूत या 3 संकल्पना या आदरणीय इजेड खोब्रागडे सरांची निर्मिती आहे आणि संविधानाच्या शाळेच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचा जो जागर आहे तो व्हावा. संविधान शाळेमध्ये जे संविधानाचे बेसिक विषय आहेत, मग संविधानाची निर्मिती असेल, प्रिअम्बल असेल, फंडामेंटल राईट असेल, ड्युटीज असतील, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि इतर जे काही संविधानाशी संबंधित जे जे विचार लोकांना माहीत होणं आवश्यक आहे, अशा विचारांवर एक शिक्षण प्रशिक्षणाची कार्यक्रम म्हणून ती एक संविधानाची शाळा अशा प्रकारची संकल्पना ती आहे. आणि ही संकल्पना केवळ आम्ही इजेड सर, मी किंवा आमचे निवडक सहकारी आम्ही केवळ बोटावर मोजणे इतके लोक कार्यान्वित करून चालणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये समाजातून प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे. आणि म्हणून युवकांसाठी आम्ही एक स्वतंत्र कार्यशाळा नागपुरातल्या सामाजिक न्याय भवनामध्ये आयोजित केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बरेचसे युवक आणि युवकाच्या संघटना आमच्या या सगळ्या उपक्रमामध्ये जोडलेल्या आहेत. दुसरं असं की संविधान मित्र ही संकल्पना आता आम्ही कार्यान्वित केलेली आहे. संविधानाचा जागर करणारे अनेक कार्यकर्ते, अनेक संस्था, अनेक वेगवेगळे सोशल ऍक्टिव्हिस्ट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या ठिकाणी काम करतात आणि चांगलं काम करतात. बरेचदा आपल्याला पण माहित नसते की कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये, कोणत्या गावामध्ये कोण काम करतो याची बरीच माहिती आपल्याला पण नसते. ते आपापल्या पातळीवर जागराचं काम करतात. तर हे सगळं एक कन्व्हर्जंट ऍक्शन व्हावं, एक इंटिग्रेटेड अप्रोच व्हावा. संविधानाचा जागर करणाऱ्या लोकांचं एक नेटवर्क तयार व्हावं आणि या दृष्टिकोनातून संविधान मित्र ही संकल्पना आदरणीय इजेड सरांनी एक निर्माण केली आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही एक सदस्यता फॉर्म गुगल बेसवर आम्ही तयार केलं छोटंसं. काय त्याच्यासाठी काही काय आमच्या कुठल्याही अटी व शर्ती नाहीयेत. संविधानावर निष्ठा असावी हे एवढीच अट आमची आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून युवक, महिला, कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, अधिकारी कर्मचारी संघटना ह्या जोडाव्यात अशा पद्धतीचं आवाहन आम्ही मागच्या 26 नोव्हेंबर पासून केलेलं आहे आणि त्याला बऱ्यापैकी समाजातून प्रतिसादही मिळत आहे. मात्र संविधान हा विषय लोकांच्या दृष्टीनं अजूनही ड्राय विषय आहे. फार फार संवेदनशीलतेने, फार डोळसपणे किंवा फार कमिटमेंटने या विषयाकडे अजूनही पाहिलं जात नाही. याची खंत अजूनही मला आहे. हा विषय कितीही ड्राय असला तरी हा लोकांमध्ये न्यावा लागेल, पोहोचावा लागेल, कारण त्याशिवाय पर्याय नाही.
तोच एक ऑप्शन आहे. या देशाला निर्माण करणे, या देशाला घडवणे. देश मजबूत करायचा असेल आणि देश घडवायचा असेल तर संविधानिक मूल्याचा जागर करणे हे करावंच लागेल. ती अपरिहार्यता आहे आणि म्हणून हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नरत आहोत. नक्कीच सर, या विषयाला धरूनच थोडस पुढे जाऊ आपण. मेरा देश बदल रहा है ही घोषणा लोकप्रिय झाली, तर बदलणारा देश संविधानापासून लांब चाललाय असं वाटतं? हो, आणि तो दिवसेंदिवस अधिक ते लांब होत चाललेला आहे. देश हा लोकांचा मिळून बनलेला असतो आणि आपल्या प्रिअम्बल मधलं पहिलं शब्द असं आहे की आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक लोकांपासून भारत निर्माण झालेला आहे आणि मग हे जे काही सगळं आहे, जी काही व्यवस्था आहे ती सगळी लोकांसाठी आहे. व्यवस्था लोकांसाठी आहे, लोक व्यवस्थेसाठी नाहीये. मग व्यवस्थेमध्ये जे काही आहे ते लोकाभिमुख असलं पाहिजे, ते लोककेंद्री असलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचलेलं पाहिजे. आणि ते जर लोकांपर्यंत पोहोचत नसेल, ते लोकांच्या सहभागानं नसेल, त्या लोकांच्या विश्वासानं नसेल, लोकांच्या त्या व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नसेल, लोकांचा कुठल्याही प्रकारचा लाभ नसेल, उलट लोकांचं नुकसान होत असेल, तर मग देश कसा बदलणार आहे? देश बदलत नाहीये आणि देश जर बदलत असेल तर तो नकारात्मक दृष्टीने बदलत आहे. तो सकारात्मक दृष्टीने बदलत नाहीये. आणि म्हणून मग देश बदलवायचा असेल तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या फंडामेंटल राईट्स आहेत, ते राईट्स त्याच्यापर्यंत गेले पाहिजे. डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे लिहिलेलं आहे, की राज्य हे दुर्बलतर जनवर्ग विशेषतः अनुसूचित जाती जमाती याची विशेष काळजीपूर्वक हितसंवर्धन करेल आणि त्याच्या कोणत्याही प्रकारचं शोषण होणार नाही याची काळजी घेईल. मग जे राज्य लोकांची काळजी घेत नाही, ते राज्य राज्य कसलं? जे जे संरक्षण करू शकत नाही, ते राज्य नाही. राज्याचं काम आहे आपल्या नागरिकांना संरक्षण करणं, आपल्या नागरिकांची काळजी घेणं, त्यांच्या विकासाचे कार्यक्रम राबवणं, त्यांना आर्थिक सामाजिक न्याय देणं आणि त्यांचे कोणत्याही प्रकारचं शोषण होणार नाही याची विशेष हितसंवर्धन करणं. हे जर राज्य करत नसेल तर देश बदलत नाहीये आणि जर तो बदलत असेल तर तो ऑटोक्रेटिक वेनं होत आहे, तो डेमोक्रेटिक वेनं होत नाहीये. नक्कीच सर, नक्कीच. समता आणि समतेसाठी चाललेल्या चळवळीचा मार्ग हा आर्थिक उन्नतीच्या मार्गाने जाणार आहे. आर्थिक उन्नती ही त्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. तर 14 तारखेपासून सुरू होणारा किंवा 14 तारखे असणारा जो काही या ठिकाणी महोत्सव असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा महोत्सव असेल, तर या महोत्सवाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं अर्थशास्त्र आणि युवक यांची सांगड घालणारा एखादा कार्यक्रम आपण समाजाला देऊ शकतो? सर, मध्ये नेटवर्कचा जरा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे प्रश्न मला बरोबर समजलेला नाही. पुन्हा मला जर प्रश्न विचारला तर अधिक बरं होईल. की येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं समतेची जी काही चळवळ आहे ती आर्थिक उन्नतीच्या मार्गातून जाणारी चळवळ आहे. त्यामुळं युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं अर्थशास्त्र समजून सांगणारा एखादा सामाजिक कार्यक्रम मुलांच्यासाठी देता येईल असं वाटतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समताविषयक विचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपल्याला राबवता येतील. आम्ही जो गेल्या काही दिवसांपासून आम्ही सातत्याने सांगतो की बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम सुचवला होता, 14 तास अभ्यास आणि विकासाचा ध्यास. तो इजेड साहेब समाज कल्याण विभागाचे संचालक जेव्हा होते तेव्हा त्यांनी हा उपक्रम समाज कल्याण विभागामध्ये राबवला. समाज कल्याण विभागातले अधिकारी, कर्मचारी, वसतिगृहातले विद्यार्थी यांनी त्या दिवशी 14 तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करावी अशा पद्धतीचा तो उपक्रम होता. तो उपक्रम फार छोटा जरी वाटत असला तरी त्याच्या मागची संकल्पना फार मोठी आहे. बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास करून, रोज 18 तास अभ्यास करून पावच्या छोट्याशा तुकड्यावर बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण तो शैक्षणिक वाटचाल आपली केली आणि राष्ट्र निर्माणाचं काम केलं. त्या दिवशी बाबासाहेबांना आदरांजली वाहत असताना आम्ही वेगवेगळ्या आपण त्या दिवशी अर्थशास्त्राचा अभ्यास करू शकतो, राज्यशास्त्राचा अभ्यास करू शकतो, समाजशास्त्राचा अभ्यास करू शकतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकतो, देशातल्या सध्याच्या घडामोडीचा अभ्यास करू शकतो, काय चाललंय, काय व्हायला पाहिजे याचा अभ्यास करू शकतो. तर 14 तास अभ्यास करून आपण आदरांजली अर्पण करावी अशा पद्धतीचा
तो कार्यक्रम सुचवलं होतं. पुढे तो कार्यक्रम साहेबांची बदली झाल्यानंतर काही समाज कल्याण विभागानं पुढे राबवला नाही आणि मात्र काही स्वयंसेवी संस्था तो कार्यक्रम अजूनही सामाजिक संघटना आपापल्या पातळीवर राबवत आहेत अजूनही. त्याला पण गती देण्याची गरज आहे. बाबासाहेबांचा अर्थशास्त्र विषयक विचार रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न आपल्याला करावे लागतील. बाबासाहेबांनी अर्थशास्त्राच्या विषयीचे जे जे काही तत्वज्ञान, जे काही विचारांची मांडणी केलेली आहे, त्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यशाळा घेणं, परिसंवाद घेणं, चर्चासत्र घेणं, असे जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याला करावे लागतील आणि ते व्यापक पातळीवर करावे लागतील. जर समाजाचा विकास करायचा असेल, तर सामाजिक न्यायाची निर्मिती करत असताना किंवा सामाजिक न्याय मिळवून देत असताना माणसाला ते आर्थिक न्याय कारण सामाजिक आणि आर्थिक न्याय या परस्पर पूरक आहे. आणि मग हा परस्पर पूरक न्याय मिळवून द्यायचा असेल, तर बाबासाहेबांचा अर्थशास्त्र विषयक विचार हा पेरावाच लागेल आणि त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. महाविद्यालय याच्यामध्ये फार अतिशय महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. आणि म्हणून महाविद्यालयांनी, मग हे समाजकार्य महाविद्यालय म्हणूनच नव्हे, तर हायर एज्युकेशन किंवा टेक्निकल एज्युकेशन देणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी या पद्धतीचे प्रयत्न, विशेष प्रयत्न करणं गरजेचे आहे असं मला वाटतंय. नक्कीच सर. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही जी चांगुलपणाची चळवळ आहे, याच्या पाठीमागची महत्वाची भूमिका हीच आहे की प्रत्येक व्यक्तीचे संविधानिक अधिकार शाबूत राहिले पाहिजेत आणि त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे. संविधानाचा जागर हा त्या चळवळीचा एक महत्वाचा भाग आहे, जे काम तुम्ही इतकी वर्ष करताय समाजापर्यंत संविधान पोहोचवण्याचं. तर संविधान बचाव, संविधान अवेअरनेसचं चालणारं काम आणि चांगुलपणाची चळवळ असं एकत्रित आपण पुढे काय करू शकतो का, किंवा कशा पद्धतीने समाजासमोर आपण जायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? सर आवाज येतोय माझा? नाही, मध्ये मध्ये होता. चांगुलपणाची चळवळ आणि संविधान फाउंडेशन एकत्रितरित्या समाजापर्यंत आपण काय घेऊन जाऊ शकतो, कसं काम करू शकतो? संविधानाचा विचार हा चांगुलपणाचा विचार आहे आणि चांगुलपणाचा विचार हा संविधानाचा विचार आहे. शेवटी उद्देश काय आहे, तर माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं, माणसासारखं राहावं, माणसासारखं जगावं आणि माणसाच्या जगण्याला सन्मान मिळावा, माणसाच्या जगण्याला प्रतिष्ठा मिळावी. चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगला बोलावं, चांगला विचार करावा आणि समाज घडवण्यासाठी जे काही कंट्रीब्युशन देता येईल ते आपण आपापल्या परीने कंट्रीब्युशन द्यावं. संविधानाचा विचार तेच सांगतो आणि चांगुलपणाची चळवळ जी आदरणीय मुळे सरांनी च्या संकल्पनेतून सुरू झाली, हाही विचार तोच आहे. तर संविधान फाउंडेशनचा जो काही आम्ही आमच्या माध्यमातून काम करतो, तो सर्वसामान्य माणसाला आर्थिक आणि सामाजिक विकासाचा, न्यायाचा जे काही बाबी आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, वंचित घटकांपर्यंत ते पोहोचले पाहिजे, याच्यासाठी एक जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही करतो. आणि सगळ्यात कसं की माणसाला जसं आपण जे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या ज्या मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि माणूस म्हणून किंवा या देशाचा नागरिक म्हणून जी प्रतिष्ठा, जो सन्मान त्याला पाहिजे, जे प्रिएम्बल मध्ये आपण म्हणतो व्यक्तीची प्रतिष्ठा, ती ही व्यक्तीची प्रतिष्ठा त्याला मिळाली पाहिजे. हा चांगुलपणा आहे. आणि हा चांगुलपणा प्रस्थापित करण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी किंवा तो रुजविण्यासाठी, पोहोचवण्यासाठी सर्वांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून या अशा संवेदनशीलतेने काम करणाऱ्या व्यक्ती, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी यांना जोडण्याचं आपण अतिशय चांगलं काम करीत आहात. तर आणि संविधान फाउंडेशनही संविधानिक मूल्याचा जागर करण्याचं काम करताय. तर ही एकच चळवळ आहे, ही मानवतावादी चळवळ आहे. आणि त्यामुळे जे काही आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करताय किंवा आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करतो, हे परस्पर पूरक आहे. आणि आपण मिळून हे जे विचार मूल्य आहे हे समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जिथे आपल्याला आमचं सहकार्य पाहिजे, आम्ही नक्कीच आपल्या सोबतीनं उभे राहू. जिथं आम्हाला आपलं सहकार्य पाहिजे तिथे आम्ही आपल्याला अपील करू आणि सोबतीने हा चळवळीच्या विकासाचा रथ पुढे नेऊ. नक्कीच सर, हे फार महत्वाचं आहे आणि आपल्याला तेच काम करायचं आहे की संघर्ष टाळून समन्वय साधायचा आहे. चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन अल्पसंख्याक असणारा चांगुलपणा बहुसंख्य झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करू.
प्रत्येकांमध्ये दडलेला चांगुलपणा स्वतःहून पुढे आला पाहिजे, यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याचं काम ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आपण सर्वजण काम करतोय. आज चांगुलपणाच्या व्यासपीठावर येऊन आपण जे विचार व्यक्त केले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण मुलाखतीसाठी येण्यासाठी समन्वयकाची महत्वाची भूमिका प्राचार्य डॉक्टर भारती पाटील यांनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. त्याचबरोबर या ठिकाणी इजेड खोब्रागडे सर ज्यांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी देखील व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी शब्द दिला होता की इथून पुढच्या कालावधीमध्ये चांगुलपणाच्या चळवळीच्या सोबत आपण काम करू, आणि त्या पद्धतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सरांचेही विशेष आभार आणि सरतेशेवटी ब्रॉडकास्टिंगच्या टीमचे विशेष आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.